विद्यार्थी मित्रांनो, ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्समध्ये मी तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, चॅप्टर नंबर 1 पासून सुरू झालेला हा प्रवास आता चॅप्टर नंबर 7.3 पर्यंत येऊन पोहोचलेला आहे. मेंजुरेशन, महत्वमापन आपण याच्यातले क्वेश्चन नंबर 8 पर्यंत पूर्ण केलेले आहेत. आणि मित्रांनो, क्रमानं व्हिडिओ पहा. अचानकच मधलं उदाहरण येत नाही तर तो व्हिडिओ पाहिला, कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये उदाहरणाविषयी, पूर्ण प्रकरणाविषयी काही क्ल्यू सांगत आहे, काही चॅलेंजिंग क्वेश्चन विचारत आहे. आणि हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी बेसिक्स ऑफ सर्कल अवश्य पहा. प्रत्येक प्रश्नाला सगळे फॉर्म्युले लिहा. जितके फॉर्म्युले आठवतात ह्या चॅप्टरशी संबंधित सर्व लिहा. कमीत कमी 10-15 वेळा लिहिला गेले पाहिजे. तर मित्रांनो, फॉर्म्युला वापरायचा आपोआपच टेक्निक तयार होईल. क्वेश्चन नंबर 9, पेज नंबर 155. मराठी मीडियमचे विद्यार्थीसुद्धा आणि इंग्लिश मीडियम विद्यार्थीसुद्धा पुस्तक रेडी ठेवा, वही पुस्तक रेडी ठेवा, कंपास रेडी ठेवा आणि व्हिडिओ पाहता पाहता पास करा. लिहा मनानं. इन फिगर काढायची पुन्हा राहिली. चला फिगर काढून घेऊ एकदा. तुम्ही पण काढा. पेज नंबर 155 सर्कल काढतो. आणि मला आता सर्कल बिना चॉपचं पण थोडं जमायला लागलेलं आहे. आणि साहित्य पण थोडं उपलब्ध होत नाही आहे, काही आपल्या अडचणी आहेत. चला, सेंटर ऑफ द सर्कल इज P. ABC इज डार्क. दिस इज द सेक्टर. दिस इज द सेक्टर. पेरिमीटर ऑफ सेक्टर. पेरिमीटर ऑफ सेक्टर 1, 2, 3. पेरिमीटर ऑफ सेक्टर मागच्या उदाहरणात आलं पहा. पहिली रेडियस, लेंथ ऑफ आर्क आणि दुसरी रेडियस, तिघांची बेरीज म्हणजे पेरिमीटर, परिमिती ऑफ वर्तुळ कंस, सेक्टर, वर्तुळ पातळी. चला, एरिया ऑफ सेक्टर ABC, एरिया ऑफ सेक्टर ABC ऑफ सर्कल हॅविंग सेंटर P इज इक्वल टू 2 रेडियस मधला भाग, 2 त्रिज्यांमधला भाग, 154 सेंटीमीटर स्क्वेअर. रेडियस इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. त्रिज्या बरोबर 14 सेंटीमीटर. फाइंड अँगल APC. दिस इज द अँगल ऑफ अँगल ऑफ सांगा काय आहे? अँगल ऑफ सेक्टर. अँगल ऑफ सेक्टर थीटा. चला, एरिया दिलेला आहे, लिहा. ए इज इक्वल टू थीटा अपॉन 360 पाय आर स्क्वेअर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए? 154 सेंटीमीटर स्क्वेअर. थीटा माहीत नाही, इथे लिहून टाका. अँगल APC इज इक्वल टू थीटा डिग्री. मेजर ऑफ एन आर्क. मेजर ऑफ एन आर्क ABC. कंस ABC चे अंशात्मक माप. थीटा अपॉन 360. पायाची व्हॅल्यू दिली का? पहा बरं एकदा. पाहून घेतलेलं चांगलं, म्हणजे मग उदाहरणात फरक पडतो. नाही तर नाही दिली, लिहून टाका 22/7. आणि थोडाफार फरक पडतो बरं, कारण ते 24 आणि ते. चला, थीटा हे काय आहे डिग्रीमध्ये. आणि पाहूया आता काय येतं ॲन्सर. 7 to the 14. आता जाऊ सगळं ट्रान्सफर करून घेऊ एकदा. 154 इंटू डिनॉमिनेटरमध्ये काय आहे 360, त्याला आणतो न्यूमरेटरमध्ये. न्यूमरेटरमध्ये काय काय आहे 22, डिनॉमिनेटरमध्ये आणतो 214. छेदस्थानी 360, त्याला अंशस्थानी आणलं. अंशस्थानी 22, 2, 14 आहे, त्याला छेदस्थानी नेलं. राहिलं काय थीटा. आणि आता 22 जा इतकं तर पाठ झालं आहे आता. 7 1 जा 7, 7 2 जा 14, 2 1 जा 2, 180, 2 1 जा 2, 90. थीटा इक्वल टू 90 डिग्री. या कोणाचं माप 90 अंश आहे म्हणून लिहा. सो मेजर ऑफ अँगल APC इज इक्वल टू, जे विचारलं ते लिहा. मेजर ऑफ अँगल APC इज इक्वल टू थीटा इक्वल टू 90 डिग्री. पहिलं सापडलं. आणि मित्रांनो, पोळी पाहिली असेल आपण. पोळी खातो का नाही? पोळी ही झाली चतकोर पोळी. चतकोर पोळी आपण जेवायला जातो ना, हे चतकोर वाढले. चतकोर म्हणजे पोळीचा चौथा भाग.
आणि पूर्ण सर्कलचं 360, पूर्ण वर्तुळाचं 360 अंश, हे झालं 90 अंश, म्हणजे चौथा भाग. 9 9 1 9 9 2 8 9 3 27 9 4 36 360, चौथा भाग चतकोर. चतकोर 180 असतं तर अर्धी पोळी, 270 असतं तर पाऊण पोळी, 360 असेल तर पूर्ण पोळी. या प्रकारे मित्रांनो व्यवहाराशी रिलेट करायचा प्रयत्न करा. पोळी म्हणजे आपलं सर्कल आहे. पोळी म्हणजे काय? सर्कल. चला पुढं. मेजर ऑफ लेंथ ऑफ आर्क ABC लिहा. लेंथ ऑफ आर्क ABC, लेंथ ऑफ आर्क ABC, वर्तुळ कंस ABC ची लांबी, लेंथ ऑफ आर्क ABC, आर्क म्हणजे काय? कंस, इक्वल टू θ/360. लेंथ म्हणजे सरकमफरन्स, लेंथ म्हणजे सरकमफरन्स. एरिया ऑफ सेक्टर म्हणजे एरिया ऑफ सर्कल. परिघ म्हणजेच वर्तुळ कंसाची लांबी, वायरची लांबी, आणि वायरचा तुकडा तोडला मधात की ती झाली लेंथ. एरिया ऑफ सेक्टर, वर्तुळपातळीचे क्षेत्र म्हणजे वर्तुळाचे क्षेत्रफळ, त्याचं रिलेशन म्हणजे 2 पाय, कारण परिघ बरोबर 2 पाय. चला θ इज इक्वल टू, थिटाची किंमत काढली शोधून, 90, 360, 2. चला मित्रांनो पटपट किमती ठेवा. 7 1 7, 7 2 14, 0 0 कट, 9 1 9, 40, 2 2 2 4, 4 1 4. आला आन्सर. लेंथ ऑफ आर्क ABC इज इक्वल टू 22 सेंटीमीटर. याला द्या नंबर 2, याला नंबर 1. लघु वर्तुळ कंस ABC ची लांबी बरोबर 22 सेंटीमीटर. आणि मित्रांनो किती सोपं आहे पहा. एकदा जर सूत्र लक्षात आली ना तर पटपट आपल्याला काढता येतं. पण संपलंय उदाहरण, 3 मार्क भेटले आपल्याला. पण मित्रांनो आता याला चॅलेंजिंग करणार मी जाता जाता, आणि याचं उत्तर तुम्ही यूट्यूबच्या कॉमेंट्समध्ये टाकायचं आहे, किंवा मग मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये, आपला जो शेवटचा व्हिडिओ असेल 7.3, त्याच्यामध्ये याचं उत्तर तुम्हाला सांगणार आहे. आता माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, NTSचा प्रश्न आहे, 1 मार्काचा आहे आणि 2 मिनिटात सोडवायचा आहे घड्याळ लावून. तर प्रश्न ऐकण्यासाठी रेडी व्हा. कोणतंही कॅल्क्युलेशन न करता, कोणतंही कॅल्क्युलेशन न करता सीची किंमत काढा. कोणतंही कॅल्क्युलेशन न करता सर्कमफरन्स ऑफ सर्कल काढा, परिघ काढा. हे सूत्र परिघ बरोबर 2 पाय अजिबात वापरायचं नाही, सूत्र काढायचं नाही. याच्या आणि याच्या आधारे सर्कमफरन्स ऑफ सर्कल काढा. ज्याला काढता आलं त्याचे कन्सेप्ट क्लिअर झाले हे मी तुम्हाला 100% सांगू शकतो. आता याचं सी काढायचं आहे, कोणतंही कॅल्क्युलेशन करायचं नाही. तुमच्याकडे ही माहिती पण आहे, ही पण आहे, आणि हे उदाहरण पण आहे. NTSचा प्रश्न आहे आणि 30 सेकंद 2 मिनिटात सोडवा. आता याचा एरिया 154 आहे, 154 इतका. चतकोर भाकर, ही चतकोर भाकर. मग पूर्ण सर्कलचा एरिया किती? 30 सेकंदात उत्तर काय आलं तर तुम्ही समजा की माझा व्हिडिओ बनवण्याचे प्रयत्न सार्थक झाले, तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला. चतकोर भाकर 154 आहे, तर पूर्ण सर्कलचा एरिया किती? विदिन 30 सेकंद, विदिन 1 मिनिट, बस, याच्यावरती नाही. विदिन 2 मिनिट जास्तीत जास्त. मित्रांनो हे 2 चॅलेंजिंग प्रश्न आहेत. ए आणि सीची किंमत काढा आणि यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्सवर टाका. तुमचं आणि माझं उत्तर मॅच होतं का नाही हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो या प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 9 पूर्ण केलेला आहे. आता क्वेश्चन नंबर 10 एकदम सोपा. चला क्वेश्चन नंबर 10, पेज नंबर 155. आणि ज्यानं यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाकलं त्यानं उत्तर लिहिताना लिहा 7.3 क्वेश्चन नंबर 9 चॅलेंजिंग क्वेश्चन असं शीर्षक टाका आणि मग तुमचं उत्तर टाका. कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये चॅलेंज देतो. तुमचं उत्तर कशाचं आहे मला कसं समजत? क्वेश्चन नंबर 10. आणि याला फिगर आहे का पहा बरं? फिगर नाही आहे. रेडियस ऑफ अ सेक्टर ऑफ अ सर्कल लिहा. त्रिज्या R बरोबर 7 सेंटीमीटर. मित्रांनो मराठी मीडियमचे विद्यार्थी पुस्तक काढा आणि प्रश्न वाचा. इफ मेजर ऑफ आर्क ऑफ सेक्टर म्हणजे थिटा, मेजर ऑफ आर्क इज इक्वल टू 3 गोष्टी आहेत. नंबर 1 30 डिग्री ने याला म्हणतो नंबर 1.
मराठी माध्यममध्ये काय सांगतो का, सांगू का, सांगतो एक मिनिटात. वर्तुळ पातळीच्या कंसाचे माप बरोबर थिटा बरोबर 30 अंश. रेडियस ऑफ सेक्टर ऑफ अ सर्कल इज 7 सेंटीमीटर. इज मेजर ऑफ आर्क ऑफ सेक्टर इज 3 राईट अँगल. आणखी प्रश्न राहिलाय काहीतरी लिहायचा. फाइंड द एरिया ऑफ द सेक्टर. काय शोधायचं, लिहा. एरिया ऑफ सेक्टर, एरिया ऑफ सेक्टर ए इज इक्वल टू व्हॉट. मराठी माध्यमचे विद्यार्थी, वर्तुळ पातळीचे क्षेत्रफळ ए बरोबर किती लिहून टाकू. सूत्र आहेत आपल्याकडे. ए इज इक्वल टू थिटा अपॉन 360 पाय आर स्क्वेअर नंबर 1. हे सूत्र कायम ठेवू. आता नंबर 1 ए इज इक्वल टू थिटा किती 30 पाय आर 22 अपॉन 7. आर किती, आर 7 × 7. एक 7 कट झाला, 0 कट. मित्रांनो व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा. तुमचं माझं आन्सर मॅच होतं का पहा. 12 6 11 77 अपॉन 6. 6 1 6 6 2 12 12 72. 5 उरले, 6 8 48, 2 उरले, 6 3 18. लिहा. एरिया ऑफ सेक्टर अप्रॉक्सिमेट 12.83 सेंटीमीटर स्क्वेअर. मित्रांनो तुमचं आणि माझं उत्तर जर मॅच होत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये यस टाका. 12.83 यस. कॉमेंट बॉक्समध्ये टाकताना पूर्ण टाकायचं. 7.3 क्वेश्चन नंबर 10 आन्सर इज मॅचड. आन्सर इज मॅचड. पहा आपलं इंग्रजी कसं आहे. आपण असं ईडी पण प्रोनाऊन्सिएशन करतो. मॅचड नाही, मॅच. ओके, चला पहिलं संपलं. आता दुसरं सोपं आहे. 30च्या ऐवजी 210. चला मी पण करतो, तुम्ही पण करा. पुन्हा उत्तर मॅच होतं का पहा. नंबर 2 ए इज इक्वल टू सांगा. थिटा म्हणजे किती आता 210 360 2 पाया आर. अरे मित्रांनो नाही बरोबर आहे, कारण एरिया आहे ना. एरिया ऑफ सर्कल पाय आर स्क्वेअर. लेंथ असती तर सर्कमफरन्स 2 पाय आर. कंसाची लांबी असती तर परिमिती परिघ. पाय आर स्क्वेअर म्हणजे काय 22 अपॉन 7. सेमच आहे ना, फक्त 210 झालं. फक्त 0 0 कट, 7 7 कट, 18. इथं 11 2 न डिवाइड केलं. इथं 3 न करा 6 7 आणि 7 × 11 × 7 अपॉन 6 आणि याला डिवायडेशन करून घ्या. 7 × 7 कशाला आता करा तुमच्या हिशोबाने, मी पण माझ्या हिशोबाने करतो. उत्तर मॅच होतं का पहा. 7 × 7 49 आणि 11 11 चौक 44. बरोबर आहे का पहा मित्रांनो. तुम्ही करा, मी पण करतो. 11 चौक 53. आता 6 न भाग द्या. 6 8 48 5, 6 9 54 5, 6 8 48 ॲप्रॉक्सिमेट सेंटीमीटर स्क्वेअर. चला याला चौकट करा. एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू, एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू, याला नंबर 1 याला नंबर 2. चला 210 झालं. आता राहिलं का 3 राईट अँगल. 3 राईट अँगल. चला एकदम सोपं आहे. लिहा. 3 राईट अँगल इज इक्वल टू थिटा इज इक्वल टू काटकोन. थिटा इज इक्वल टू 3 राईट अँगल 3 काटकोन 3 × 90 3 × 90 270 डिग्री. 30 लिहिलं, 210 लिहिले. आता लिहायचे 270. पाया आर स्क्वेअर 1 2 0 0 9 3 जा 9 4 जा 2 2 जा 4 11 7 3 21 आणि 11 अपॉन 2 अपॉन 2. चला काढा बरं उत्तर. आता याला हे करून घेतो ना 5.5. सोपं होईल का 5.5. 21 5 105. 21 5 105 आणि 115 115. मित्रांनो उत्तर मॅच होते का पहा.
उत्तर मॅच होते का पहा मित्रांनो. सेंटीमीटर स्क्वेअर ए इज इक्वल टू आणि याला द्या नंबर 3. या प्रकारे मित्रांनो 30 डिग्री करता काढलं, 210 डिग्री करता काढलं, 270 डिग्री करता काढलं, 30 अंश, 210 अंश, 270 अंश करता काढलं. आणि मित्रांनो मॅथमॅटिक्स शिकवताना वर्ग असो किंवा व्हिडिओ असो किंवा लाईव्ह क्लास, मी नेहमी सांगतो की एका गावाला जायला एकच मार्ग नाही, वेगळं वेगळं डोकं लावा. जोपर्यंत डोकं लावणार नाही मित्रांनो, आवाज येतोय का यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका आणि चित्र स्पष्ट दिसतंय का. जोपर्यंत डोकं लावणार नाही तोपर्यंत मॅथमॅटिक्सवर कमांड मिळवता येणार नाही. डोकं लावायचं वेगवेगळ्या पद्धती. आणि असंच आव्हान वर्गामध्ये केलं की चला याच्यापेक्षा दुसरी पद्धत आहे का, असं तर उद्या सोडून आणा. आणि वर्गात पाय ठेवल्याबरोबर एक मुलगी उभी राहिली ना, सर हे इतकं करायचं कामच नाही म्हणे, मी याच्याला आणखी सोपं केलं म्हणे थोडं काम. अरे वा, वेलकम, स्वागत आहे. आणि विज्ञान आणि गणिताचा हाच प्रयत्न आहे की काम सोपं झालं पाहिजे आणि आपण त्याला कॉम्प्लिकेशन करून ठेवले गणितामध्ये. आता काय केलं पहा तिनं काय केलं पहा, 30 डिग्री मधलं पुसून टाकतो. काय केलं पहा तिनं, खूप छान काम केलं. 30 डिग्री, थीटा इक्वल टू 30 डिग्री, ए इज इक्वल टू 12.83 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे मी पहिलं तुम्ही काढलं तसंच काढलं. ओके, बरं आणखी काय नवीन केलं मग, मला तर काही नवीन करायसारखं वाटत नाही म्हणे सर. आता दुसऱ्याला मी काय केलं पहा, नंबर 2, थीटा इज इक्वल टू, दुसरी किती सांगा, दुसरी 210, 210. मी याला असं लिहिलं इक्वल टू 30 घेतले इंटू 7, 210 म्हणजे 30 गुणिले 7, ए इज इक्वल टू 10.83 इंटू 7. कारण तेच पद रिपीट होऊ लागले. 22/7 तेच आलं, 7 तेच आलं, 7 तेच आलं. फक्त हे 30च्या ऐवजी काय झालं, 210, 30, 360, 22/7, 7. फक्त या 30च्या ऐवजी काय आलं, 210. आणि मी 210ला कसं लिहिलं, 7 इंटू 30/360. पुढचं उत्तर काढलेलंच आहे मी, त्याला 7ने मल्टिप्लाय केलं. कर बरं मल्टिप्लाय, 7 3 जा 21, 7 8 56, 2 58, 7 2 14, 19 1, 7 1 7 1 8 पॉईंट सेंटीमीटरचा वर्ग. 89, 8381. आणि मी तुम्हाला सांगितलं ना की मेन्झुरेशनमध्ये पॉईंटमध्ये फरक पडू शकतो, कधी कधी त्याच्यात पण फरक पडतो आणि हा फरक मान्य आहे. आणि उत्तर जुळलं ना मित्रांनो, हे पी अप्रॉक्सिमेट 89. आणि मला ही पद्धत खूप आवडली. आणि मला असं वाटलं की आपण जे चॅलेंज देतो मुलांना चॅलेंज आवडतं. सर तुम्ही चॅलेंज नका करू, आम्ही कोणते चॅलेंज स्वीकारायला तयार आहे, तुम्ही फक्त सांगा, वी विल क्रॅक इट. आणि ही जिद्द मला खूप आवडते. बरं बेटा आता तू तिसरं कसं केलं सांग. म्हणे सर आता तिसरं तुम्ही करा, तुम्हाला समजलं काय करायचं, तुम्ही पण करा, तुम्हालाही समजलं काय करायचं. व्हिडिओ पॉज करा आणि प्रयत्न करा, नाही सुचलं तुम्ही सांगतोच इथं. 270, मी याला लिहिलं 30 इंटू 9, 270ला लिहिलं 30 गुणिले 9. चला, आणि याचं उत्तर काय आलेलं आहे, 12.83 इंटू किती आलं सांगा, इंटू 9. 9 का मल्टिप्लाय केलं, 30 9 270, 30 इंटू 9, 9 3 27, 9 8 72, पॉईंट 9 2 18 7 25, आजच्याला आले 9 1 2 11, 115. अरे बरोबर आलं, 1155. 5 म्हणजे 50 या. इकडं आलं 47, इकडं आलं 50. चालतं ना, पॉईंटमध्ये फरक पडला तर, पण एका सेकंदात झालं. आणि मित्रांनो हीच तर मजा आहे मॅथमॅटिक्समध्ये. रुळलेल्या वाटेने जायचं की आपली वाट तयार करायची आणि वेळ लागू द्या. 10 उदाहरणं सोडवायची, 2च सोडवायची, 5च सोडवायची, पण वेगळे वेगळे मार्ग शोधायचे, विचार करायचा, चॅलेंज करायचं. आणि मित्रांनो स्मार्ट स्टडी करण्यासाठी एखादा ग्रुप तयार करा, एकमेकाला डिस्कशन करा, दररोज 5 उदाहरणं समजून घ्या आणि 5 उदाहरणं समजून सांगा, तोपर्यंत मॅथ पक्क होणार नाही.
आणि मित्रांनो या प्रकारे अभ्यास जर केला तर गणिताची भीती तर जाईलच, पण तुम्ही आउट ऑफकडे जाल आणि तुम्हाला परीक्षेच्या वेळेला कोणतं टेन्शन येणार नाही. आणि जसं रात्रभर जागून इतर विषयाचा अभ्यास करतात मुलं, तसं मॅथला गरज पण पडणार नाही. तुम्ही इझिली जा, कारण सगळं तुम्हाला समजलेलं आहे, तुमच्या डोक्यामध्ये आहे. एक 20% रिव्हिजन करावं लागेल फक्त, ओव्हरलुक. चला मित्रांनो पुन्हा भेटूया पुढचा क्वेश्चन घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव ए गुड डे.